नमस्कार मंडळी. तर आज आमचा पटायामध्ये बँकॉक पटायामध्ये आहे 5वा दिवस आणि आता आज काय काय बघायचं, कुठे जायचं ते अजून डिसाईड झालं नाही आहे. सो आज असं वाटतंय की ते मसाज करावे. आणि हे बघा मागे हे जे दिसतंय हॉटेल, हे आम्ही इथे स्टे केलं आहे. हे हॉटेल आहे आणि ऊन पण खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही आता आज दुपारी कुठे जाणार नाही आहे. जास्त फ्रेश ज्यूस असे बनवून देतात. आम्ही ती गोल हॅट घेतलेली होती, ती ह्यांनी काल आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला गेलो बीचवर, तिथे त्या बोटमध्येच विसरून आलेत. 200 बातची कॅप. आणि आता आज खूप ऊन लागतंय. 500 बात. प्रस्तुत आम्हाला इथे ह्या मूर्त्या दिसल्या होत्या बुद्धाच्या, मग आम्ही इथे घ्यायची आहे, एक घरी घेऊन जायची, त्यासाठी बघायला आलो. ते एक जरा जास्त सांगताय, दुसऱ्या दुकानामध्ये चेक करू. अशी वाटते व्हाईट का मग ते मोठ्यामधले घ्यायचे होते ना तुम्हाला? आहे ना तिथे अजून मोठे. हां त्यात दिस लेडीज और जेंट्स ती अशी होती. माझं डोकं एवढे स्मॉल आहे. नको, एकच घ्या की. चांगली वाटते तशी, एकच घ्या तुम्हाला. जिथे मसाजच्या इथे आलो होतो, एवढे रेट लावलेले आहेत बघा इथे. हेड मसाज, फेस मसाज, फूट मसाज, आणि इतकं छान आहे. बघू कसं आहे, कसं करतात. हे अलाउड नाही आहे व्हिडिओ वगैरे काय सगळं, त्याच्यामुळे आता आम्ही आतला आमचा एक्सपिरियन्स घेऊन येतो कसा आहे, आणि जरा रिलॅक्स करतो. इतकं चालून दमलो इथे. आतमध्ये तर व्हिडिओ अलाउड नाही आहे, पण इथलं बघतो किती मस्त असे चेअर दिल्यात त्यांनी. व्हिडिओ पण इतकं भारी मसाज घेऊन आलोय. कसं वाटलं? मस्त रिलॅक्स. लय असं हे केलं ह्यांना, तर एवढी जाडी बाई आली होती मसाज करायला. मोठे हात आणि मधून ओरडायचे, स्लोली भारी. मी पण थायलंडला आले की मसाजला या पटायाला, जरा बीचच्या तिथे जाऊ जरा. पण भूक पण लागली जराशी. गाईज आता चाललोय चेंज करायला, कारण आम्हाला सनसेटच्या इथे फोटोज काढायचे आहेत, व्हिडिओ फोटोज वगैरे. कारण आज आमचा शेवटचा दिवस आहे पटायामध्ये, आणि आज जरा रिलॅक्स केला आम्ही, जास्त भटकंती नाही केली. रात्री आम्ही 5 वाजता घरी गेलो रूमवर. रात्रभर फिरत होतो. हां पपई. How much? 60. किती सुंदर आहे, नारळाची झाडं सगळी, आणि गोव्यासारखं वाटतंय जरा असं फुल गोवा वाईब्स. हां, जाडीने कशी मसाज केली तुमची? एवढी जाडी ती 100 किलोची असेल की. जिवंत आहे म्हणजे झालं. ते मागचं पटायचं. हां, व्हिडिओ आहे. पटाया परत दिसणार आहे तिथून. गाईज बीचवर फोटो सेशन झालंय, सगळं झालं. सनसेट पण होऊन गेला, थोडासा उशीर झाला होता नेहमीप्रमाणे, आम्हाला उशीर होतो तसाच. शेंगा आहे खरंच. कितीला? 30 ला. शेंगा उकडलेल्या वाटतं काय काय म्हणजे. चांगले आहेत का बघ? विल ट्राय. मँगो, भुईमुगाच्या शेंगा सगळे. तर आम्ही इथे आलो आहे थायलंडचा कल्चर शो बघायला. तर इथे आम्ही जरा लवकर आलो आहे, पहिल्यांदा असं झालं आहे की आम्ही लवकर आलो आहे,
आणि इथं डोअर ओपन 9:20ला होणार आहे, नेक्स्ट शो 9:30. पण आम्ही जरा थोडं 10 मिनिट अगोदर चालू आहे. ते ना सगळेच इंडियनच भरलेत, म्हणजे आजूबाजूला जेवढी पण गर्दी दिसते सगळे आपले इंडियनच आलेत शो बघण्यासाठी. बघा सगळे ते तिकीट आम्ही ऑनलाईन काढलं होतं. पाणी बॉटल मिळणार. थँक्यू. ही आहे आमची सीट आणि एकदम स्टेजच्या जवळच घेतलाय सीट आहे. VIP तिकीट ना. VIP तिकीट. Our most stunning show to date. Please put your hands together and give a very warm welcome to our very talented troupe of entertainers. Because it's showtime. काय काढला नाही कॅमेरा. शो बघून झाला, आम्ही बघितलं सगळं, इतकं सुंदर छान होतं. पण तिथे व्हिडिओज फोटोज अलाउड नव्हतं, म्हणून मग मी नाही घेतलं शूट. पण इतकं भारी होतं, सुंदर होतं, मस्त. इकडचं सगळं कल्चर आणि सगळ्या कंट्रीचं दाखवलं. हो मगर 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 कापून ठेवलेली. हे बघा थायलंड पटाया. बघा गाईस, आळ्या विकताय तिथे, झुरळ, किडे, बेडूक सगळे. हे बघा झुरळ, आळी सगळंच आहे, किडे, चिकन, कोंबडी. आता हा लास्ट स्पॉट आहे. ॲक्च्युली इथे यायचं माहिती नव्हतं, लांब आहे असं वाटलं ना. पण आता आपण चाललो होतो, शो बघून झाला तिथलं, तर बाजूलाच दिसलं आम्हाला, जवळच आहे म्हणून म्हटलं बघून घेऊ हे. पण आता इथं विंग आहे ह्याचं एरोप्लेनचं आणि हे एरोप्लेन. तर गाईज माझ्या मागे एरोप्लेन आहे आणि त्या एरोप्लेनमध्ये म्हणजे ॲक्च्युली रेस्टॉरंट आहे ते. आणि तुम्ही जर बघत असाल विंग्सवर तिथं टेबल सर्व केलेलं आहे. इथं नाही झूम होत नाही आहे. हे बघा गाईज, ती काय घेतीये काय माहिती नाही आम्हाला, पण बघतोय आम्ही जस्ट. मेकअपचं सामान तर आहे, पण नक्की काय घ्यायचं काय कळेना. फ्रुट्सचं आहे. आम्ही थायलंडच्या 7-11 मध्ये आलो होतो. इथे खूप भारी भारी वस्तू आहेत त्या आपल्या इकडे नाही मिळत. ब्रेड आहे. हे मी घेतलंय स्नेलचं स्नेल जेल. आणि हे हनी. बघू हनी कुठे आहे. हनी बघा कसं दिलंय, फेस वॉशचं त्याचं पॅकेट असतं. ऑफिसचं ब्रेड आहे.